नमस्कार मंडळी, मी सौ श्रेयसी कर्वे. श्रेयसी कर्वे या माझ्या यूट्यूब चॅनेलवरून मध्यंतरी आपण 11 संतांची थोडीशी माहिती घेतली. त्यानंतर समाजाला उपदेश करण्यासाठी, भक्तिमार्गाची वाट दाखवण्यासाठी ज्या साहित्य प्रकारांचा माध्यम म्हणून उपयोग या संत मंडळींनी केला ते साहित्य प्रकार उदाहरणार्थ अभंग, गवळण, भारूड इत्यादी आपण बघितले. त्यानंतर गुरुपौर्णिमा असल्यामुळे भगवान व्यास असे भगवान व्यासांची माहिती देणारे 3 ऑडिओ आपण ऐकले. आता पुन्हा या ऑडिओंपासून वळूया या संत साहित्याच्या माध्यमांकडे. या ऑडिओमध्ये आपण ओवी या साहित्य प्रकाराची थोडी माहिती घेऊया. मंडळी, ओवी हा मराठीतला एक जुना छंद. महाराष्ट्रेषु योषित भिरोवी गेयातु कंडने असं म्हटलेलं आहे. म्हणजे महाराष्ट्रातल्या स्त्रिया दळणकांडण करत असताना ओवी गातात. या ओवीच्या उगमाविषयी विद्वानांमध्ये अनेक मतं आहेत. विका राजवाडे तो उगम वैदिक छंदात आहे असं म्हणतात, तर ल.रा. पांगारकर तो अनुष्टुप छंदात आहे असं म्हणतात. पण मश्री पंडित म्हणतात की ही ओवी बहुधा कानडी मुलखामधून आलेली आहे. कानडी मुलखामधून महाराष्ट्रामध्ये आलेली असावी. अभंग हा छंद ओवीमधूनच उत्क्रांत झालेला आहे आणि या पद्य ओवीलाच अभंग असं दुसरं नाव आहे असं म्हणायला हरकत नाही. ओवी हा आबाल सुबोध असा साहित्य प्रकार म्हणला तरी चालेल. म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते आबाल म्हणजे मोठ्या व्यक्तींपर्यंतसुद्धा हा साहित्य प्रकार समजतो, कानाला ऐकायला गोड लागतो असा हा साहित्य प्रकार आहे. मुकुंदराज, ज्ञानेश्वर, एकनाथ, रामदास, मुक्तेश्वर, श्रीधर इत्यादी संत पंत कवींनी आपले ग्रंथ या ओवीमधूनच लिहिलेले आहेत आणि त्या ओवीला महाराष्ट्रीय जनजीवनामध्ये असाधारण असं महत्त्व प्राप्त करून दिलेलं आहे. आपण एक श्लोक म्हणतो, सुश्लोक वामनाचा अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाची, ओवी ज्ञानेशाची किंवा आर्या मयूरपंतांची. तर ही ओवी आपल्या ज्ञानेश्वर महाराजांपासून पुढे आपल्याला बऱ्याच संतांच्या साहित्यामध्ये आपल्याला दिसते. विठ्ठल भक्तीचा भागवत धर्म महाराष्ट्रामधल्या सर्व थरामध्ये पोचवण्यासाठी या ओवी आणि अभंगाचा ह्या संत मंडळींनी खूपच उपयोग केलेला आपल्याला दिसतो. कारण त्या ओवीमध्ये भक्तीचे पावित्र्य खूप आहे आणि त्यामुळेच महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेल्या ओवींची संख्या ही लाखोंनीसुद्धा मोजावी लागेल इतकी आहे. साधारणपणे ओवी ही 3.5 चरणांची असते. तिच्या पहिल्या 3 चरणांच्या शेवटच्या चरणामध्ये यमक असतं. नाथांच्या 3.5 चरणांच्या ओवीतील 3 चरणांच्या बरोबरच उरलेल्या अर्ध्या चरणामध्ये सुद्धा यमक साधलेलं दिसतं. म्हणून अशा 4 यमकांची ओवी ही एकनाथी ओवी म्हणून प्रसिद्ध पावली. नाथांच्या या ओवी रचनेबरोबरच ओवी रचनेमध्ये येणारे जे विविध शब्द आहेत ते पाहून आपल्याला थक्क व्हायला होतं. नाथांच्या मराठी भाषेवरील प्रभुत्व ही या प्रभुत्वाची साक्ष देणारी अशी ही ओवी, नाथांची ओवी ही मराठीमध्ये एकमेवाद्वितीय अशी ठरलेली आहे. तुकाराम महाराजांनी ओव्या लिहिल्या. ही तुकाराम महाराजांनी सुद्धा जात्यावरच्या ओव्या, बायका म्हणतात तशा ओव्या लिहिल्या.
परंतु तुकोबांचं जातं हे भक्तिभावनेचं होतं आणि जयंत साळगावकर म्हणतात त्याप्रमाणे त्यामध्ये धान्य हे ऐहिक विचाराचं ते टाकत असत आणि ते टाकून त्यापासून आत्मिक उन्नतीचं पीठ कसं मिळेल ते पाहणाऱ्या अशा या तुकारामांच्या ओव्या होत्या. कशा होत्या ते आपण पाहूया. पहिल्या ओवीमध्ये ते म्हणतात की पहिली माझी ओवी ओवीन जगत्र गायीन पवित्र पांडुरंग. दुसरी माझी ओवी दुजे नाही कोठे जनीवनी भेटे पांडुरंग. सगळीकडे तुकाराम महाराजांना पांडुरंग दिसत होता. पुढे असं म्हणतात की आठवी माझी ओवी 28 युगे उभा चंद्रभागे पांडुरंग. नववी माझी ओवी सरले दळणं चुकले मरण संसारीचे. 10वी माझी ओवी 10 अवतारा न यावे संसारा तुका म्हणे. या 10 ओव्यांमध्ये पांडुरंगाचं गुणगान तुकाराम महाराजांनी केलेलं आहे. आणखीन काय ते म्हणतात बघूया उद्याच्या भागात.